नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझं चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड याबद्दल. आतापर्यंत आपण 16 प्रकरणांबद्दल माहिती घेतली. आज आपण जाणून घेणार आहोत 17वं प्रकरण, क्षमा करण्यासाठी अबोध मनाचा वापर कसा करायचा. आयुष्याचं कोणी लाडकं नसतं. ईश्वर जीवन असून तुमच्यातून या क्षणी ते जीवनत्व वाहत आहे. ईश्वराला तुमच्या माध्यमातून एकोपा, शांती, सौंदर्य, सौख्य आणि मुबलकतेच्या रूपात स्वतःला व्यक्त करायला आवडतं. याला ईश्वरेच्छा किंवा जीवन प्रवृत्ती म्हणतात. तुमच्या माध्यमातून वाहणाऱ्या जीवन प्रवाहाला तुम्ही जर मनातून विरोध करत असाल तर हा भावनिक संचय तुमच्या अबोध मनात खदखदत राहील आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक परिस्थितींना कारणीभूत ठरेल. जगातली दुःखाची किंवा गोंधळाची परिस्थिती ईश्वरामुळे निर्माण झालेली नाही. या सर्व स्थिती माणसाच्या नकारात्मक आणि विनाशक विचार प्रवृत्तीतून निर्माण होतात. म्हणूनच आपला त्रास किंवा आजारपण यासाठी ईश्वराला दोष देणं मूर्खपणाचं आहे. आपण केलेलं पाप, आजारपण किंवा मानव जातीला होणारं दुःख यापायी ईश्वराला दोष देत त्याची निंदा करत जीवन प्रवाहाला मानसिक अडथळा करण्याची सवय अनेक जण लावून घेतात. इतर लोक त्यांच्या वेदना, शूल, प्रियजनांना गमावणं, वैयक्तिक आपत्ती आणि अपघात याचा ठपका ईश्वरावर ठेवतात. ते ईश्वरावर रागवलेले असतात आणि त्यांच्या त्रासाला तोच जबाबदार आहे असा त्यांचा ठाम समज असतो. ईश्वराबद्दल लोकांच्या मनात जोवर अशा नकारात्मक संकल्पना असतील तोवर त्यांच्या अबोध मनातून आपोआप नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होतील. मुळात आपण स्वतःलाच शिक्षा करत आहोत हेच अशा लोकांना समजत नाही. त्यांनी सत्य लक्षात घ्यायला हवं, मोकळं व्हायला शिकायला हवं. बाहेरच्या कुणाही विरुद्ध किंवा कुठल्याही सामर्थ्याविरुद्ध असलेला तिरस्कार आणि चीड सोडून द्यायला हवी. अन्यथा आरोग्यपूर्ण, आनंदी किंवा निर्मितीक्षम कृती करायला ते पुढे होऊ शकणार नाही. हे लोक मनात आणि हृदयात प्रेम स्वरूप ईश्वराचं स्मरण करतील. ईश्वर आपल्या प्रेमळ पिता असून त्यावर आपलं लक्ष ठेवून आहे, आपली काळजी घेत आहे, आपल्याला मार्गदर्शन करत आहे, खंबीर होत जगायला मदत करत आहे असा विश्वास बाळगतील. तेव्हा ईश्वर किंवा जीवनत्वाची ही संकल्पना अथवा विश्वास त्यांच्या बोध मनाकडून स्वीकारला जाईल आणि अगणित पद्धतीने आपल्याला लाभ होत असल्याचं त्यांना दिसून येईल. आयुष्य तुम्हाला नेहमी क्षमा करतं. तुम्ही बोट कापून घेता तेव्हा आयुष्य तुम्हाला क्षमा करतं. तुमच्यातली अबोध बुद्धिमत्ता ताबडतोब जखम बरी करायला लागते. कापलेल्या जागी नवीन पेशी सेतू बांधतात. तुम्ही चुकून दूषित अन्न खाल्लं तर आयुष्य तुम्हाला क्षमा करतं आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला ते ओकून टाकायला भाग पाडतं. तुमचा हात भाजला तर जीवनत्व तिथे साठलेलं पाणी कमी करतं. तुम्हाला जीवन नवीन त्वचा, उती आणि पेशी देतं. आयुष्य तुमच्या विरुद्ध रोष न बाळगता सतत क्षमा करतं. तुम्ही जर निसर्गाशी सुसंगती साधत विचार करत सहकार्य केलं तर आयुष्य तुमचं आरोग्य, तरतरी, एकोपा आणि शांती परत देतं. नकारात्मकता, त्रासदायक आठवणी, कडवटपणा आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी भावना ह्या गोष्टी दाटून तुमच्यातल्या जीवनत्वाचा मुक्त प्रवाह तुंबवतात. अपराधीपणाची ती भावना त्याने हद्दपार कशी केली. रोज मध्यरात्री 1 वाजेपर्यंत काम करणारा एक माणूस मला माहीत होता. आपली 2 मुलं किंवा बायकोकडे त्याचं जराही लक्ष नव्हतं. कठोर परिश्रमात तो सदैव व्यग्र असे. दररोज मध्यरात्रीपर्यंत सातत्याने कठोर परिश्रम करत असल्याबद्दल लोकांनी आपली पाठ थोपटली पाहिजे असं त्याला वाटत असे. त्याचा रक्तदाब 200च्या पुढे होता. त्याच्या मनात अतोनात अपराधी भावना होता. कठोर परिश्रम करण्यातून तो स्वतःला नकळत शिक्षा करत होता. आपल्या मुलांकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. एखादा सामान्य माणूस असं वागत नसतो. त्याला आपल्या मुलाबाळांत त्यांच्या विकासात स्वारस्य असतं. तो आपल्या बायकोला आपल्या जगातून कधीही बाहेर घालवत नाही. तो इतके कठोर परिश्रम का करत आहे याबद्दल मी त्याला स्पष्टीकरण दिलं. तुझं मन तुला खात आहे, अन्यथा तू असा वागला नसतास. तू स्वतःला शिक्षा करत असून तुला स्वतःला क्षमा करायला शिकावं लागेल. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना खोलवर पोचलेली होती. ती त्याच्या एका भावामुळे होती.
ईश्वर त्याला शिक्षा करत नसून तो स्वतःला शिक्षा करत आहे हे मी त्याला समजावून सांगितलं. उदाहरणार्थ तुम्ही जीवनाच्या नियमांचा गैरवापर केला तर त्यानुसार तुम्हाला दुःख भोगावं लागेल. तुम्ही जर एखाद्या उघड्या वायरवर हात ठेवलात तर हात भाजणारच. निसर्गाचे स्रोत दुष्ट नाहीत, तुम्ही त्यांचा वापर कसा करता यावरून त्यांचा भलाबुरा परिणाम निश्चित होतो. वीज दुष्ट नाही, तिचा वापर तुम्ही कसा करता यानुसार ती एखादी वस्तू जाळू किंवा उजळू शकते. नियमाचं अज्ञान हे एकमेव पाप असून माणसाने नियमाचा गैरवापर करण्यातून निर्माण होणारी स्वयंचलित प्रतिक्रिया हीच एकमेव शिक्षा आहे. रसायनशास्त्राचं तत्त्व तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरलात तर तुमचं ऑफिस किंवा कारखाना जळून जाईल. एखाद्या फळीवर हात जोरात आपटला तर कदाचित जखम होऊन रक्त येईल. त्या फळीचा तो उद्देश नाही. तुमच्या हातापायांना आधार देणं हा त्या फळीचा उद्देश असू शकतो. या माणसाच्या लक्षात आलं की ईश्वर कोणालाही शिक्षा करत नसतो, कोणाचा तिरस्कार करत नसतो. तसंच त्याचं सारं दुःख हे त्याच्या स्वतःच्या नकारात्मक आणि विनाशक विचारांना त्याच्या अबोध मनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियेमुळे होतं. त्याने एकदा त्याच्या भावाला फसवलं होतं आणि तो भाऊ आता हयात नव्हता. तरीसुद्धा तीव्र खेद आणि अपराधीपणा त्याच्या मनात दाटला होता. मी त्याला विचारलं, तू तुझ्या भावाला आता फसवशील का? तो म्हणाला, नाही. त्यावेळेस तू न्याय वागला होतास असं तुला वाटतं का? त्याने उत्तर दिलं, हो. परंतु आता तू तसं करणार नाहीस ना? तो म्हणाला, नाही. कसं जगावं हे समजून घेण्यासाठी मी आता इतरांना मदत करत आहे. त्यावर मी अशी टिप्पणी केली, आता तुझी समज वाढली असून तुझ्याकडे अधिक मोठं कारण आहे. स्वतःला क्षमा करणं म्हणजे क्षमाशीलता. एकोप्याच्या दिव्य नियमाशी आपले विचार संलग्न करणं म्हणजे क्षमाशीलता. स्वतिरस्काराला नरक म्हणतात, क्षमाशीलतेला स्वर्ग म्हणतात. अपराधीपणा आणि स्वतिरस्काराचं ओझं त्याच्या मनावरून उतरलं आणि तो पूर्णपणे बदलला. डॉक्टरांनी त्याचा रक्तदाब तपासला तेव्हा तो सामान्य होता. स्पष्टीकरण हाच इलाज ठरला. एक खुनी स्वतःला क्षमा करायला शिकला. युरोपमध्ये आपल्या भावाचा खून करणारा एक माणूस मला अनेक वर्षापूर्वी भेटला. ईश्वराने आपल्याला शिक्षा केलीच पाहिजे असा ठाम समज करून घेत तो अतिशय मानसिक वेदनेतून आणि छळातून जात होता. त्याच्या भावाचं त्याच्या बायकोशी प्रेम प्रकरण होतं आणि भावनेच्या आहारी जाऊन एका क्षणी त्याने आपल्या भावाला गोळी घातली होती असं त्याने सांगितलं. माझ्याशी बोलण्यापूर्वी 15 वर्षे ही घटना घडली होती. दरम्यान त्याने एका अमेरिकन मुलीशी लग्न केलं होतं. त्या दोघांना 3 छान मुलं होती. इतरांना मदत करता येईल अशा स्थानी आता तो होता. त्याच्यात परिवर्तन झालं होतं. मी त्याला स्पष्टीकरण दिलं की शारीरिक आणि मानसिक स्तरावर आता तो भावाला गोळी घालणाऱ्या माणसापेक्षा वेगळा होता. दर 11 महिन्यांनी आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी बदलते असं शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात. एवढंच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर तो माणूस एक नवीन व्यक्ती झाला होता. मानवतेप्रती त्याच्या मनात प्रेम आणि सद्भावना होती. 15 वर्षापूर्वी गुन्हा करणारा जुना माणूस मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर मृत झाला होता. खरं तर तो आता एका निरपराधी माणसाचा धिक्कार करत होता. या स्पष्टीकरणाचा त्याच्यावर सखोल परिणाम झाला आणि त्याच्या मनावरचं मोठं ओझं उतरल्याचं त्याने मला सांगितलं. बायबलमध्ये जे सत्य सांगितलं आहे त्याचं महत्त्व त्याला समजलं. ईश्वर म्हणतो, या एकत्र कारणी माणसा करू. तुमचे अपराध लाल भडक असले तरी ते बर्फासारखे शुभ्र असतील. ते किरमिजी लाल असले तरी ते लोकरीसारखे होतील. तुमच्या अनुमतीशिवाय टीका तुम्हाला दुखावू शकत नाही. एकदा एका शिक्षिकेने दिलेल्या भाषणावर तिच्या सहयोगाने लेखी टीका केली. ती फार भरभर बोलत होती, शब्द गिळत होती, तिचं बोलणं ऐकू येत नव्हतं. तिची शब्दफेक बेकार होती आणि तिचं भाषण परिणामकारक नव्हतं असं तिने मला सांगितलं. झालेल्या टीकेमुळे ती अतिशय संतप्त झाली होती, आतोनात चिडली होती. ती टीका योग्य होती असं तिने माझ्यासमोर कबूल केलं. सुरुवातीची तिची प्रतिक्रिया बालिश होती. ती टीका खरोखरच हितकारक आणि आश्चर्यकारकरित्या योग्य होती. सिटी कॉलेजमध्ये भाषण कलेच्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवून तिने स्वतःच्या भाषणातल्या उणिवा दूर करायला लगेच सुरुवात केली. ज्या कोणी तिला ती चिठ्ठी लिहिली होती त्याचे आभार मानत मानणारं पत्र तिने लिहिलं. त्या व्यक्तीने काढलेले निष्कर्ष आणि मुद्द्यांचं तिने कौतुक केलं आणि त्यामुळेच आपल्याला स्वतःत ताबडतोब सुधारणा करता आली असंही कळवलं. कनवाळू कसं व्हायचं
समजा त्या चिठ्ठीत त्या शिक्षिकेबद्दल उल्लेख केलेली एकही गोष्ट खरी नसती, मग तिच्या लक्षात आलं असतं की तिने जो विषय मांडला होता त्यामुळे ती चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्तीचे पूर्वग्रह, अंधश्रद्धा किंवा संकुचित सांप्रदायिक विचारांना धक्का पोचलेला होता आणि मानसिक फोड दुखायला गेल्याने एका मानसिक आजारी असणाऱ्या व्यक्तीच्या संतापाचा उद्रेक झाला होता. ते तथ्य लक्षात घेणं म्हणजे कनवाळूपणा. त्या दुसऱ्या व्यक्तीला शांत, एकोपा आणि समजूतदारपणा लाभावा यासाठी प्रार्थना करणं ही पुढची तर्कशुद्ध पायरी असेल. तुम्ही स्वतःचे विचार, प्रतिक्रिया आणि भावनांचे मालक आहात हे लक्षात आल्यावर तुम्ही दुखावले जाऊ शकत नाहीत. विचारांच्या मागून भावना येतात आणि तुम्हाला विचलित करणारे विचार नाकारायचे की सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे. वेदीवर एकटं पडणं. काही वर्षांपूर्वी एक विवाहविधी करण्यासाठी मी एका चर्चमध्ये गेलो. वर मुलगा अद्याप पोचला नव्हता. 2 तासांनी त्याच्या वधूने थोडेसे अश्रू ढाळले. मग मी तिला म्हणालो, दिव्य मार्गदर्शनासाठी मी प्रार्थना करतो. तो कधीही शरीर मनाला त्रास देत नाही तेव्हा हे उत्तर असू शकतं. ईश्वराप्रती श्रद्धा आणि सारं काही चाललेलं आहे असं वाटणं ही तिची प्रतिक्रिया होती. तिच्या मनात कुठलाही कडवटपणा नव्हता, कारण ती म्हणाली कदाचित ती कृती योग्य नसावी. आम्हा दोघांच्याही योग्य कृतीसाठी मी प्रार्थना केली होती. असाच अनुभव येणाऱ्या दुसऱ्या कोण्या व्यक्तीने आरडाओरडा केला असता, मानसिकदृष्ट्या ती खचून गेली असती, तिला झोपेचं औषध द्यावं लागलं असतं, कदाचित हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं असतं. आपल्या अबोध मनाच्या सखोलतेमध्ये असणाऱ्या अनंत बुद्धिमत्तेशी संलग्न व्हा. आईने बाळाला कडेवर घेतल्यावर ते तिच्यावर जसा विश्वास टाकतं तसाच उत्तरावर विश्वास टाका. अशा प्रकारे तुम्हाला समतोलपणा आणि मनभावनिक आरोग्य प्राप्त करता येईल. लग्न करणं चुकीचं आहे, संभोग वाईट आहे आणि मी वाईट आहे. काही दिवसांपूर्वी मी एका 22 वर्षाच्या तरुणीशी बोललो. नृत्य करणं, पत्ते खेळणं, पोहणं आणि पुरुषांबरोबर बाहेर जाणं हे पाप आहे असं तिला सांगण्यात आलं होतं. तिच्या आईने तिला धमकावलं होतं की तिने जर आईची इच्छा आणि धार्मिक शिकवणूक पाळली नाही तर ती कायमस्वरूपी नरकात जळत राहील. ही मुलगी काळा पोशाख आणि काळे मोजे घालत असे. गालांना लाली, ओठांना लिपस्टिक किंवा इतर कुठल्याही प्रकारची प्रसाधनं ती वापरत नसे, कारण या गोष्टी पाप आहेत असं तिच्या आईने तिला सांगितलं होतं. सगळे पुरुष दुष्ट असून संभोग हा राक्षस तसंच सैतानी भ्रष्टाचार आहे असंही तिच्या आईने तिला सांगितलं होतं. त्या मुलीच्या मनात अपराधीपणाची भावना गच्च दाटल्यामुळे स्वतःला क्षमा कशी करायची हे तिला शिकावं लागणार होतं. क्षमा करणं म्हणजे सोडून देणं. जीवनाचं सत्य आणि स्वतःचा नवा अंदाज येण्यासाठी तिला त्या सगळ्या चुकीच्या समजुती सोडून द्याव्या लागणार होत्या. ज्या ऑफिसमध्ये ती काम करत होती तिथल्या तरुणांबरोबर बाहेर गेल्यावर तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटत असे. ईश्वर आपल्याला शिक्षा करेल असा विचार तिच्या मनात येत असे. अनेक योग्य तरुणांनी तिला मागणी घातली, परंतु ती मला म्हणाली लग्न करणं चुकीचं आहे, संभोग वाईट आहे आणि मी वाईट आहे. तिचा विवेक किंवा आधीची मनोधारणा हे बोलत होती. जवळपास 10 आठवडे ती आठवड्यातून एकदा माझ्याकडे येत असे. या पुस्तकात दिल्याप्रमाणे बोध आणि अबोध मनाचं कार्य मी तिला शिकवलं. हळूहळू तिच्या लक्षात आलं की तिचा बुद्धिभ्रम करण्यात आला होता. अज्ञानी, अंधश्रद्धाळू, धर्मांध आणि नैराश्यग्रस्त आईने तिला बावचळून टाकत तिची मनोधारणा बदलवली होती. आपल्या कुटुंबापासून तिने स्वतःला पूर्णपणे मुक्त केला आणि ती सुरेख आयुष्य जगू लागली. माझ्या सूचनेनुसार ती पोशाख करू लागली, केसांकडे लक्ष देऊ लागली. एका पुरुषाकडून तिने नृत्य धडे गिरवले. ती गाडी चालवायला शिकली, ती पोहायला आणि पत्ते खेळायला शिकली. बऱ्याच डेट्सवर जाऊ लागली. आयुष्यावर प्रेम करू लागली. तिच्याशी एकोपा साधणारा पुरुष अनंत चेतनेकडून तिच्याकडे आकर्षित होऊन तिला दिव्य जोडीदार मिळावा याकरता ती प्रार्थना करू लागली. सरते शेवटी तेही खरं झालं. एका संध्याकाळी ती माझ्या ऑफिसमध्ये बाहेर पडताना मला भेटायला एक जण थांबला होता. मी त्या दोघांची सहज ओळख करून दिली. आता त्या दोघांनी लग्न केलं असून त्यांच्यात उत्तम एकोपा आहे. उपचार होण्यासाठी क्षमाशीलता आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी उभं राहता तेव्हा कुणाविरुद्ध क्लिमिश असेल तर क्षमा करा. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर उत्तम आरोग्य आणि आनंद हवा असेल तर ज्या कोणी तुम्हाला दुखावलं असेल त्या प्रत्येकाला तुम्ही क्षमा करायलाच हवी.
दिव्य नियम आणि सुव्यवस्थेशी विचारांचा एकोपा साधत स्वतःला क्षमा करा. तुम्ही जोवर इतरांना क्षमा करणार नाही तोवर स्वतःला पूर्णतया क्षमा करू शकणार नाहीत. स्वतःला क्षमा करायला नकार देणं म्हणजे आध्यात्मिक गर्व किंवा अज्ञान म्हणावं लागेल. संधिवातापासून हृदयविकारापर्यंत अनेक आजारांमागे इतरांप्रती संताप, तिरस्कार, पश्चाताप या बाबी असल्याचं आजच्या मनोकायिक वैज्ञानिक क्षेत्राकडून सातत्याने आवर्जून सांगितलं जात आहे. दुखावल्या गेलेल्या, चुकीची वागणूक मिळालेल्या, फसवलेल्या गेलेल्या किंवा विब्ध झालेल्या या व्यक्ती दुखवण्यांप्रती तीव्र संतापाने आणि तिरस्काराने ओतप्रोत असल्याचं निदर्शनास येतं. त्यापायी त्यांच्या अबोध मनाला सूज येऊन चिघळणाऱ्या जखमा होतात. आपल्या जखमा कापून फेकून देणं हा एकच मार्ग त्यावर असून क्षमाशीलता ही खात्रीलायक वाट आहे. क्षमाशीलता म्हणजे कृती करणारं प्रेम. क्षमाशीलतेच्या कलेतला महत्त्वाचा घटक म्हणजे क्षमा करण्याची इच्छा. इतरांना क्षमा करायचं तुम्ही मनापासून ठरवलं तर तुम्ही 51% अडथळा ओलांडता. एखादी व्यक्ती आवडणं किंवा त्या व्यक्तीबरोबर सहयोग करणं असा क्षमा करण्याचा अर्थ होत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे. याची मला खात्री आहे. कोणाला तरी आवडून घेण्याची जबरदस्ती तुमच्यावर केली जाऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे सदिच्छा, प्रेम, शांती किंवा सहिष्णुता या बाबी व्यक्त केल्याच पाहिजे असा कायदा सरकारकडून केला जाऊ शकत नाही. वॉशिंग्टनमध्ये बसून कुणीतरी असा हुकूम काढला म्हणून लोकांना आवडून घेणं अशक्य आहे. तरीसुद्धा लोक न आवडता देखील आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो. बायबल म्हणतं एकमेकावर प्रेम करा. खरोखरच ज्याला हे करायचं असेल तो ते करू शकतो. प्रेम म्हणजे इतरांसाठी आरोग्य, आनंद, शांती, सौख्य आणि आयुष्यातलं उत्तम सारं मिळावं अशी इच्छा करणं. प्रामाणिकपणा ही एकच याची पूर्व अट आहे. क्षमा करताना तुम्ही उदात्त होत नसता. खरं तर तुम्ही स्वार्थी होता. कारण तुम्ही जे इतरांसाठी इच्छिता त्याची तुम्ही प्रत्यक्षात स्वतःसाठी इच्छा करत असता. तुम्ही त्याचा विचार करत आहात, याची जाणीव करून घेत आहात हे त्यामागचं कारण आहे. तुम्ही जसा विचार करता तो भाव तुम्हाला वाटतो तसेच तुम्ही असता. यापेक्षा सरळ सोपं काहीही असेल का? क्षमाशीलतेचं तंत्र. तुम्ही सराव केलात तर इथे दिलेली सोपी पद्धत तुमच्या आयुष्यात आश्चर्य घडवून आणेल. मन शांत आणि शिथिल करत सारं सोडून द्या. ईश्वराचा आणि त्याच्या तुमच्यावरच्या प्रेमाचा विचार करत ठामपणे म्हणा, मी या व्यक्तीला पूर्णपणे आणि मोकळेपणाने क्षमा करतो. मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर मी त्यांना मुक्त करतो. या मुद्द्यांसंदर्भातल्या प्रत्येक बाबीला मी पूर्णपणे क्षमा करतो. मी मुक्त आहे त्याचप्रमाणे तो मुक्त आहे. ही एक विलक्षण भावना आहे. हे माझं सरसकट क्षमा करणं आहे. आजवर मला दुखवणाऱ्या प्रत्येकाला आणि सगळ्यांना मी मोकळं करतो. प्रत्येकाला आरोग्य, आनंद, शांती आणि जीवनातलं सारं उत्तम प्राप्त हो अशी माझी इच्छा आहे. हे मी मोकळेपणाने, आनंदाने आणि प्रेमाने करत आहे. मला दुखवणाऱ्या त्या व्यक्तीचा विचार जेव्हाही मनात येईल तेव्हा मी म्हणतो, मी तुला मोकळं केलं आहे आणि आयुष्यातलं सारं भलं आता तुमचं आहे. मी मुक्त आहे आणि तुम्हीही मुक्त आहात. ही फारच सुरेख आहे. एकदा का तुम्ही एखाद्याला क्षमा केलीत की या प्रार्थनेचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही. ही खऱ्या क्षमाशीलतेमागचं महान गुपित आहे. ती व्यक्ती किंवा ते विशिष्ट दुखवलं जाणं याचा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा त्या अपराध्याचं भलं व्हावं अशी इच्छा करत म्हणा, तुला शांती लाभो. तो विचार जितक्यांदा तुमच्या मनात येईल तितक्यांदा हे करा. काही दिवसांनी त्या व्यक्तीचा विचार किंवा अनुभव आपल्या मनात कमी वेळा येत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच तो पूर्णपणे नाहीसा होईल. क्षमाशीलतेची अंमल चाचणी. सोन्यासाठी एक अंमल चाचणी असते, क्षमाशीलतेसाठी सुद्धा अंमल चाचणी असते. तुमच्याशी वाईट वागणाऱ्या, फसवणाऱ्या, लुबाडणाऱ्या कोणाबद्दल तरी मी जर तुम्हाला काहीतरी छान सांगितलं आणि त्या व्यक्तीबद्दलची सुवार्ता ऐकून तुम्हाला राग आला तर अबोध मनात तिरस्काराची मूळ अद्याप रुजली असून त्यापायी तुमच्या मनात ते कहर करत आहे हे नक्की. असं समजूयात की गेल्या वर्षी तुमच्या जबड्यात मोठा वेदनादायक छाला आला होता, ज्याबद्दल तुम्ही मला सांगितलं होतं. आता ती वेदना कशी आहे असं मी तुम्हाला सहज विचारतो. तुम्ही लगेच उत्तर देता, छे आता नाही वेदना. केवळ आठवण येते त्या वेदनेची.
हाच मुद्दा आहे. एखाद्या घटनेची आठवण तुम्हाला असू शकते. एखाद्या गोष्टीचं दुःख किंवा दंश जाणवण्यापेक्षा तुम्हाला निव्वळ आठवण असू शकते. ही अंमल चाचणी असून तुम्ही मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचा उहापोह करायला हवा. अन्यथा क्षमाशीलतेचा खरा सराव न करता तुम्ही स्वतःची केवळ फसवणूक करत आहात. सगळ्यांना समजून घेणं म्हणजे सगळ्यांना क्षमा करणं. स्वतःच्या मनाचा सर्जनशील नियम लक्षात आला की आपलं आयुष्य दुर्घट केल्याबद्दल इतरांना किंवा परिस्थितीला दोष देणं थांबवलं जातं. आपले विचार आणि भाव आपली नियती घडवतात हे आपल्याला समजतं. इतकंच नाही तर आपलं जीवन आणि अनुभव यासाठी बाह्य कारण किंवा परिस्थिती जबाबदार नाही याची जाणीव होते. इतर व्यक्ती आपल्या आनंदात बाधा आणतात. आपण क्रूर नियतीच्या हातातलं खेळणं आहोत. जगायचं असेल तर इतरांच्या विरोधात उभं राहावं लागेल, त्यांच्याशी लढावं लागेल असे विचार जर मनात येत असतील तर विचार म्हणजे बाबी हे लक्षात घेतल्यावर त्या सर्व गोष्टी असमर्थनीय असल्याचं तुमच्या लक्षात येईल. याबद्दल बायबल म्हणतं, माणूस मनातून जसा विचार करतो तसाच तो असतो. क्षमाशीलतेच्या तुमच्या शिबंदीचा सारांश. ईश्वर किंवा जीवन व्यक्तींना सजीव ठेवत नाही. आयुष्याचं कोणी लाडकं नसतं. तुम्ही जेव्हा एकोपा, आरोग्य, सौख्य आणि शांतीच्या तत्वाशी स्वतःला संलग्न करता तेव्हा जीवन किंवा ईश्वर तुमच्यावर कृपा करत असल्यासारखं दिसतं. ईश्वर किंवा जीवन तुमच्याकडे कधीही रोग, आजार, अपघात किंवा दुःख धाडत नाहीत. पेरावं तसं उगवतं ह्या नियमावर आधारित आपल्या स्वतःच्या नकारात्मक विनाशकारी विचारसरणीतून आपणच आपल्यावर या गोष्टी ओढवून घेतो. तुमची ईश्वराची संकल्पना ही तुमच्या जीवनात सर्वाधिक महत्त्वाची आहे. प्रेमाच्या ईश्वरावर जर तुमचा खरोखरच विश्वास असेल तर तुमचं अबोध मन तुमच्या ठायी असलेल्या अगणित आशीर्वचनांना प्रतिसाद देईल. प्रेमाच्या ईश्वरावर विश्वास ठेवेल. जीवन किंवा ईश्वर तुमच्या विरुद्ध आकस ठेवत नाही. जीवन कधीही तुमची निर्भत्सना करत नाही. तुमच्या हाताची गंभीर जखम जीवन बरी करतं. तुम्ही स्वतःचं बोट जाळलं तर जीवन तुम्हाला क्षमा करतं. जाळल्या ठिकाणची सूज कमी करून तो अवयव पुन्हा परिपूर्ण करतं. तुमचा अपराधीपणाचा गंड ही ईश्वर आणि जीवनाप्रतीची चुकीची संकल्पना आहे. ईश्वर किंवा जीवन कधीही तुम्हाला शिक्षा करत नाही, जोखत नाही. तुमच्या चुकीच्या समजुती, नकारात्मक विचारसरणी आणि स्वतिरस्कार यांतून तुम्हीच हे स्वतःला करता. ईश्वर किंवा जीवन तुमची निर्भत्सना करत नाही, तुम्हाला शिक्षा करत नाही, निसर्गाची बलदुष्ट नाहीत. स्वतःतलं सामर्थ्य तुम्ही कसं वापरता यावर त्यांच्या वापराचा परिणाम अवलंबून आहे. विजेचा वापर करून तुम्हाला एखाद्याला तुम्ही मारू शकता किंवा घर उजळू शकता. पाण्यामध्ये तुम्ही एखाद्या मुलाला बुडवून शकता किंवा त्याची तहान भागू शकता. चांगलं आणि वाईट हे माणसातल्या मनातल्या विचार आणि उद्देशावर अवलंबून आहे. ईश्वर किंवा जीवन कधीही शिक्षा करत नाही. ईश्वर, जीवन आणि विश्वासाबद्दल चुकीच्या संकल्पनांतून माणूस स्वतःला शिक्षा करतो. त्याचे विचार सर्जनशील असतात आणि तोच स्वतःसाठी विपदा निर्माण करतो. कुणी तुमच्यावर टीका केली आणि तुमच्यात तसे दोष असतील तर आनंद माना, आभार माना आणि शेऱ्यांची दखल घ्या. यामुळे तो विशिष्ट दोष सुधारण्याची संधी तुम्हाला मिळते. आपण आपल्या विचार, प्रतिक्रिया आणि भावनांचे मालक आहात हे माहीत असेल तर टीकेमुळे तुम्ही दुखावले जाऊ शकत नाहीत. त्यायोगे इतरांचं भलं व्हावं अशी प्रार्थना करण्याची संधी तुम्हाला मिळते आणि त्यायोगे तुम्ही स्वतःचंही भलं करता. तुम्ही जेव्हा मार्गदर्शन आणि योग्य कृतीसाठी प्रार्थना करता तेव्हा जे येतं ते स्वीकारा. ते चांगलं आणि फार चांगलं असल्याचं लक्षात घ्या. त्यानंतर स्वतःची कीव करण्याला, स्वतःवर टीका करायला किंवा तिरस्काराला कारण उरत नाही. चांगलं वाईट असं काही नसतं, पण विचारामुळे तसं होतं. संभोग, अन्न, संपत्ती आणि खऱ्या व्यक्त होण्याच्या दुर्दम्य इच्छेमध्ये काहीही वाईट नाही. या उर्मी, दुर्दम्य इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा तुम्ही कशा वापरता यावरती अवलंबून असतं. ब्रेडच्या एखाद्या तुकड्यासाठी कोणाला ठार न करता तुम्ही तुमची अन्नाची दुर्दम्य इच्छा पूर्ण करू शकता. अनेक व्याधींमागे अतिशय संताप, तिरस्कार, वाईट इच्छा आणि शत्रुत्व आहे. तुम्हाला दुखावणाऱ्या प्रत्येकाप्रती प्रेम, जीवन, सौख्य आणि सदिच्छा व्यक्त करत स्वतःला आणि प्रत्येकाला क्षमा करा. त्या व्यक्तींना मनोमन भेटत त्यांच्याप्रती शांती वाटेपर्यंत हे करत राहा. इतरांना किंमत देणं म्हणजे
क्षमाशीलता तुमच्या मनात कुठलाही दंश न उरेपर्यंत दुसऱ्यांना प्रेम, शांती, सौख्य, सुज्ञता आणि आयुष्यातलं सारं भलं देऊ करा. क्षमाशीलतेची ही खरी अंमल चाचणी आहे. समजा वर्षभरापूर्वी तुमच्या जबड्यात छाला झाला होता, फार वेदना झाल्या होत्या. आता वेदना आहेत का असं स्वतःला विचारा. उत्तर नाही असेल. त्याचप्रमाणे कोणीतरी तुम्हाला दुखावलं असेल, खोटं बोललं असेल, विकृत वागलं असेल, तुमच्याबद्दल खूप वाईट बोललं असेल, तर त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात नकारात्मक विचार आहेत का? त्या व्यक्तीचा विचार मनात येताच तुम्ही धुमसता का? तसं असेल तर तिरस्काराची मुळं अद्याप कहर करत आहे हे नक्की. त्या व्यक्तीला जीवनातलं सारं भलं प्राप्त व्हावं अशी प्रेमपूर्वक इच्छा करणं हाच त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. जोवर त्या व्यक्तीला मनात भेटल्यावर तुम्ही शांत आणि सदिच्छेच्या परोपकारी वृत्तीने खरोखरच प्रतिक्रिया देत नाहीत, तोवर हे करायला हवं. वारंवार क्षमा करण्याचा हाच अर्थ आहे. धन्यवाद.